सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी एक समान अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यात यावं। नंबर 2, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABC, क्रेडिट ट्रान्सफर, क्रेडिट इव्हॅल्युएशन्स, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क याच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट व एक समान मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात यावीत। अध्यापकांचा कार्यभार निश्चित करण्याकरता स्पष्ट व राज्यस्तरीय एक समान धोरण जाहीर करावे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिक्त अध्यापक व शिक्षकांची पदे तात्काळ भरावी। एक शेवटचे 2 मिनिटं माननीय अध्यक्ष महोदय, तात्काळ भरावी। मी नागपूर विद्यापीठाचा विषय सांगतोय। अनुकंपातले जवळपास 52-53 पदं रिकामे आहे। माझी दादांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ याची भरण्याकरता कारवाई करावी विनंती। विविध नियामक संस्था UGC, AICTE आणि विद्यापीठांमधले क्रेडिट प्रणालीमध्ये सुसंगती निर्माण करण्यात यावी। माननीय अध्यक्ष महोदय, राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये NAP अंमलबजावणीसाठी समान कार्यपद्धती विकसित करण्यात यावी विनंती। माननीय अध्यक्ष महोदय, बस 1 मिनिट, पहिलाच आमचं सर 1 मिनिट। काही विद्यापीठे व महाविद्यालय जुन्या अभ्यासक्रमामध्ये केवळ NAP चौकटीत रूपांतर करून नवीन अभ्यासक्रम तयार करत आहेत। ही पद्धत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूळ उद्दिष्टांना बंधनकारक ठरू शकते। अभ्यासक्रम राष्ट्रीय गरजा, स्थानिक आवश्यकता, उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा, जागतिक कौशल्ये व भविष्यातील रोजगाराच्या सर्व संधी विकसित करण्यात याव्या। इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन बेस्ड अँड लर्निंग या तत्वावर अध्यापन पद्धती स्वीकारण्यात यावी। माननीय अध्यक्ष महोदय, विद्यार्थी, शिक्षक, पालक समाजामध्ये NP विषयी सातत्याने जनजागृती करावी। अध्यक्ष महोदय, शेवटचा माननीय अध्यक्ष महोदय, ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणतीच वयोमर्यादा निश्चित नाही। त्यामुळे 12वी नंतर विद्यार्थी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची पद्धत वाढली आहे। गोंडवाना विद्यापीठाचं मी उदाहरण देतो। गोंडवाना विद्यापीठाची पटसंख्या 75,000वरून 44,000वर आली आहे। तसंच नागपूर विद्यापीठातील पटसंख्या पण 50% घटली आहे अशी माहिती आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय चंद्रकांत बाबांसारखे सिनियर मंत्री इथे बसले आहेत, त्यांना विनंती आहे, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये पण काम केलं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, टिळक विद्यापीठासारख्या ओपन युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन अट ही 22 ते 25 वयोगट ठेवण्यात यावी, शेवटची विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहात शालार्थ ID हा विषय मोठ्या प्रमाणात मागच्या अधिवेशनात गाजला होता। जवळपास 10,000 कोटीचा घोटाळा होता। अनेक चौकशा लागल्या, त्याचा अहवाल आला, त्याच्यावर काही कारवाई झाली, काय झालं, कोर्टाच्या केसेस चालू आहे। याच्यावर किमान या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री असतील त्यांनी निवेदन करावे असे या ठरावाच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी करतो। आपण संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे। सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे।